कुटुंब आणि राजकारण दोन वेगवेगळ्या गोष्टी। सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं। पार्थ प्रकरणी चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवावं, शरद पवार यांची मागणी। काही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी मिळाली? पक्ष चोरले, आता शेतकऱ्यांच्या जमिनी चोरतायत। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर हल्लाबोल। जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील, शरद पवारांचं विधान। तर कंपनीकडून ज्यांनी व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। अजित पवारांच्या पुण्यातल्या कार्यालयाबाहेर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन। अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। कोकणात नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा। असं झाल्यास कोकणात 2 जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेशी संबंध तोडू, राणेंचा एकनाथ शिंदेंना इशारा। ॲक्सिडेंटल मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनचं काम थांबवलेलं। फडणवीसांची ठाकरेंवर टीका, तर फडणवीसही ॲक्सिडेंटल सीएम। आधी दाढीवाल्याला सीएम करणार होते, ठाकरेंचं प्रत्युत्तर। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण। कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, विखेंनी केलं होतं वक्तव्य। मनसेबाबत मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत पवारांचा काँग्रेस नेत्यांना महत्त्वाचा सल्ला। रुपाली ठोंबरे आणि माधवी खंडाळकरनं घेतली अजित पवारांची भेट। चाकणकरांवरच्या वक्तव्याचा खुलासा दादांनी मागितला, रुपाली ठोंबरेंची माहिती। राज ठाकरेंनी उद्या शिवतीर्थवरती बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकांच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे। कर्जत खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय, कारण आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। भोरमध्ये भाजपला खिंडार पडले। भोरच्या माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला। आवारेंच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरींनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली। यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणुका लढवेल असा विश्वास करुणा मुंडेंनी व्यक्त केला। भंगार लोकांना Z+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे पाटील समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही असा सवाल विचारत त्यांनी जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी केली। कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलं। दोन्ही शिवसेनेची युती झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू असं वक्तव्य त्यांनी केलंय। आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली। वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी येथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। वर्धा जिल्हा भाजपात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीग लागली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यामुळे इच्छुकांनी भाजप कार्यालयामध्ये गर्दी केली आहे। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी दिली।
संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. तर भारत आणि भूतानच्या सहकार्याने उभारलेल्या 1020 मेगावॅट पुरात सांगचू या 2 जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. विजय वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईकांवरती जमीन लाटल्याचा आरोप केला होता. यावरती सरनाईकांनी उत्तर दिलं, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेली जमीन शैक्षणिक कार्यासाठी घेतली आहे. सर्व शासकीय प्रक्रिया करून ही जमीन घेतल्याचं म्हणत सरनाईकांनी आरोप फेटाळले. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरती अनेक जमिनी खरेदी केल्याच्या आरोपावरती गिरीश महाजनांना उत्तर दिलं. खडसेंनी मी खरेदी केलेली जमीन दाखवावी, ते वेड्यासारखं करतायत असं महाजन म्हणाले. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रातील महार वतनाच्या आणि गायरान जमिनींच्या ताब्याबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. हंडोरेंनी या जमिनींवरती अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबाचा वडिलोपार्जित हक्क असल्याचं सांगत त्यांना परत हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन अजित पवारांची आज भेट घेतली. रुपाली ठोंबरे कार्यालयातून निघून गेल्यानंतर चाकणकर अजित पवारांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट होतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कुत्र्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या 2 वर्षीय बालिकेचा चावा घेतला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण जामखेड पोलिसांनी निलेश घायवळसह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नाजार परिसरात वैयक्तिक वादातनं एका तरुणावरती धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आणि पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबांवरून निलेश घायवळ याचा देखील या गटात सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती 20 वर्षीय युवकानं अत्याचार केले. शाळेतनं घरी जात असताना जबरदस्तीनं मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुखेड पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मूक मोर्चा काढला आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सांगलीच्या बोरगावमध्ये पैशाच्या वादातनं एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मृतदेह दुचाकीसह नदीत फेकला. दरम्यान 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मृतदेह सापडला असून पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकरला अटक केली. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमधील अभियंता आकाश आंबेगावेला 8,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय. रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरींच्या कामाचे 1,77,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी अभियंत्यानं 15,000 रुपयांची लाच मागितली होती आणि त्यातले 8,000 रुपये स्वीकारताना आंबेगावे यांना सापळा रचून पकडण्यात आलं. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सिंधुदुर्गात घरी जाताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि आता सविस्तर बातमी बघूयात. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त विधान केलं. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्ज बाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं सुरू आहे, असं वादग्रस्त विधान विखे पाटलांनी केलं. आणि ही चूक लक्षात येताच त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारव केली. या वक्तव्यावरनं विरोधकांनी विखे पाटलांवरती जोरदार टीका केली आहे. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. ऐकलत, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे वक्तव्य. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. खरं तर विखेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय. राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाची जणू मालिकाच कोसळली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यात नष्ट होत असताना पाहण्याचे भोग या बळीराजाच्या नशिबी आल्यात. अशा परिस्थितीत बळीराजाची आस असते ती सरकारच्या कर्जमाफीकडे. मात्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी हे असंवेदनशील वक्तव्य समोर आलंय. पुन्हा एका विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही.
महायुती सरकारनं ते जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केवळ विखे पाटीलच नाहीत, तर उपमुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुनावलं होतं. तसंच माणिकराव कोकाटेंनीही अशाच प्रकारे बेताल वक्तव्य केलं होतं. तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला. सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही झालं. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा माझ्या ऐकीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू. सिटीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय, तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा विखे पाटलांनी केलाय. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आत्तापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्तीवर काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचनमुळे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्याचं किती विपर्यास व्हावं. मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतलं की मग छोटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना. कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची. हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटर इव्हेंटमध्ये मी बोललो की ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज. म्हणजे दुर्दैवानं हे फक्त विरोधकांना फक्त एकच उतावळा मुद्दा मिळाला. आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार असल्याचा अंदाज आल्यानंतर विखे पाटलांनी सारवासारव केली होती, पण तोपर्यंत शब्दाचा बाण सुटला होता. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.